ग्रहदोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी रत्ने घालायला हवीत, पण काही लोक ते छंद म्हणूनही घालतात. खरं तर हा आज आपला विषय नाही. समाजातील काही लोकांमध्ये ग्रहांच्या रत्नांच्या वचनाबद्दल गैरसमज आहे. काही लोक असे मानतात की रत्न फक्त सव्वा रतीचा घालावा, पाऊण रतीचा कधीही घालू नये. जर असं आवश्यक असतं तर प्राचीन ग्रंथामध्ये समान वजनात न सांगता 3.5 रती 4.5 रतीचा धारण करावा असे कुठेतरी लिहिलेले आढळले असते. 1.25 रती रत्न धारण करण्यासाठी योग्य वजन आहे असा दावा करण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. लोकांच्या मनाची ही केवळ एक कल्पना आहे. युक्तिकल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये माणिक रत्नाच्या बाबतीत म्हटले आहे की रत्न धारण करण्यासाठी योग्य आणि खजिन्यात ठेवण्यासाठी मौल्यवान रत्नाचे वजन हे पूर्णपणे वेगळे असते. खजिन्यात ठेवण्यासाठी योग्य रत्नांचे वजन मासामध्ये केले जाते. आजच्या आधुनिक काळात एक मासा म्हणजे 8 रती आणि 1 रती म्हणजे मिलीग्राम होतो. अशा प्रकारची रत्ने केवळ नशीब आणि योगायोगानेच मिळतात. परंतु प्राचीन काळात एक मासा म्हणजे 5 रती होते. या रत्नांचे वजन 30 मासा किंवा 150 रती किंवा 137 कॅरेट पर्यंत होते असे म्हटले जाते. साधारणपणे घालण्यायोग्य रत्नाचे वजन 3 रती ते 12 रती दरम्यान असते. एखाद्या व्यक्तीने त्याची आर्थिक क्षमता, रत्नाची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रत्नाची गुणवत्ता या आधारावर हे ठरवले पाहिजे. आपल्या वडीलधाऱ्यांच्या तोंडून कधीतरी गुंजा शब्द तुम्ही ऐकला असेल. गुंजा म्हणजे 10, 7, 3 रतीच्या वजनाने किंवा रास्पबेरीच्या आकाराचे म्हणजेच 12, 8, 4 रती वजनाचे माणिक इत्यादी मूल्यवान रत्ने धारण खूप फायदेशीर आहे.